मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्याकडे मैत्री ही भावना खूप स्पेशल असते. खूप स्पेशल अशी ही भावना आहे आणि ही मैत्री 2 पुरुषांमध्ये सुद्धा असू शकते, 2 स्त्रियांमध्ये सुद्धा असू शकते किंवा पुरुष आणि स्त्री ह्यांमध्ये सुद्धा असू शकते. तर खूप जणांचा असा भ्रम आहे किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये काही दोष म्हटला जाईल, वावगे ठरणार नाही, की एक महिला आणि एक पुरुष मित्र असू शकतात. फक्त मैत्रीचं नातं त्यांच्यामध्ये असू शकतं. तर प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मित्र भेटतात. जसं की आपण बालपणामध्ये असतो तेव्हा बालपणीचे मित्र, कॉलेजला जातो तेव्हा कॉलेजचे मित्रमैत्रीण, किंवा आपण जेव्हा आपल्या संसारामध्ये असतो तेव्हा आपल्याला एक मैत्री म्हणजे काय, एक असं गिफ्ट आहे की ते आपल्याला देवाकडून मिळतं. आणि म्हणजे आपण आपले नातेवाईक कोणते चॉईस करायचे हे आपल्या हातात नाही, परंतु आपले मित्र कोण असावेत हे आपल्या चॉईसमध्ये आहे. आणि ही खूप फार एक चांगली गोष्ट देवाने दिलेली आहे की मैत्री म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मैत्री ही कुठल्याही वयोगटामध्ये कुठल्याही वेळेला होऊ शकते. आणि असं गरजेचं नाही आहे की एखाद्या वयस्कर व्यक्तीसोबत तुमची मैत्री होऊ शकत नाही किंवा एका छोट्या मुलासोबत तुमची मैत्री होऊ शकत नाही. मैत्री ही कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते. तर आजची जी कविता आहे ती आहे माझ्या मित्रा. माझ्या मित्रा ही डॉक्टर अरुणा ढेरे यांची कविता आहे आणि मला ही खूप आवडली, म्हणून आपल्या चॅनलवरती सादर करावी असं मला वाटलं. तर ऐक ना मित्रा, ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपार आभाळ. मला दिसते नुसते चमकते अपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत अशी झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखी तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर. म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या परीने मी असा लावत आहे की अलीकडे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी दाट अशी गर्द अशी रात्र येते आणि त्या रात्रीच्या शांततेमध्ये मन हे बेचैन झालेलं असतं आणि हळूच आपल्याला शांत करणारी, आपल्याला समजून घेणारी मैत्री आपल्या आयुष्यात येते. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वराप्रमाणे तीव्र मधुर. कशी तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर. तिथल्या वाऱ्याचा वावर हा तीव्र मधुर आहे आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिले मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणी. मैत्री ही अशीच असते. ती कशी असते? मुक्त असते. म्हणजे त्यामध्ये कुठलंच बंधन हे नसतं, कुठलंच बंधन त्याच्यामध्ये नाही आहे. मुक्तता आहे, फ्रीडम आहे आणि त्यामध्ये एक मंद परंतु निश्चित अशी ग्वाही आहे की मी हो तुझ्यासोबत कायम आहे. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणीही. आज तुला ते सांगावेसे का वाटले मला कळत नाही. आज ते तुला का सांगावेसे वाटले ते मला कळत नाही. अर्ध फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुलू नाही. अर्ध फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुलू नाही. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. हे ऐकताना तू जर हसशील तर तू मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधंतरात. समजशील जर शब्दांच्या मधल्या अधंतरात धापपते माझं काळीज तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर तू परमेश्वर असशील. स्वप्नच होशील तर तू परमेश्वर असशील. हाती देशील तर पती होशील. आणि जर चालशील माझ्यासोबत
त्या उजेड हसऱ्या स्वप्नाकडे, समजून हेही की ते हाती येईल की न येईल. पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, माझे धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील? तर मग तू कोण असशील? मित्र असशील माझ्या मित्रा, तू मित्र असशील. तर तुम्हाला ही कविता अरुणा ढेरे यांची कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य सुखद करण्यासाठी आपली जी पाऊलवाट आहे त्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी काटे असतात, बोचरे काटे असतात, परंतु ते सहज पार कसे करता येईल ह्याला एक मार्गदर्शन म्हणा किंवा गायडन्स म्हणा, ही गोष्ट आपल्याला आपला जवळचे मित्रच करू शकतात. तर ही कविता मला फार अशी आवडली. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या बेस्ट फ्रेंडला, आपल्या क्लोज फ्रेंडला ही कविता नक्की शेअर करा. धन्यवाद.